ओम सुखनिधानाय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आपले असेच प्रेमळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी समर्थ तुमच्या पाठीमागे आहेत आणि स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करूया की हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। आणि असे आपले स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी आपल्या पाठीमागे आहेत। ही शाश्वती आपल्याला येत असते आणि स्वामी आपल्याला चमत्कार दाखवत असतात। फक्त विश्वास त्यांच्यावर पूर्णपणे हवा। मग तुमचा जर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं टाईप करा। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण स्वामी भक्त आहोत आणि कर्मफलाचा अजिबात विचार न करता, कुकर्माची संगती अजिबात न धरता तुम्ही फक्त तुमचे कर्म मनापासून करा आणि भगवंताला ते अर्पण करा। महत्त्वाचे म्हणजे माझ्या हातून फक्त चांगलीच कृत्य घडतील असा स्वतःशी प्रथम संकल्प करा। निष्काम कर्मयोगाची बीजे पेरल्याशिवाय भगवंत भक्तीचे पीक तरारून येत नाही, हे लक्षात ठेवा। ज्ञानदेवांनी म्हटले आहे की तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग सोडूनी आणि मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। ज्ञानदेवांची ही ओवी आपण आपल्या हृदयाशी घट्ट धरायला हवी, तरच निष्काम कर्म हातून आपल्या नक्कीच घडेल आणि चांगलेच कर्म आपल्या हातून घडतील आणि मग सर्व काही आपले चांगलेच होईल, वाईट काही होणारच नाही। आपले आयुष्य संपन्न व्हावे म्हणून सतत फक्त भगवंताचे नाम आपण मुखात घेतले पाहिजे। नामच साधक्याला आणि भक्ताला भगवंत आनंद देते आणि मी तुम्हाला सतत नामाविषयी एवढ्यासाठी सांगत आहे की नामात अष्टप्रहर दंग झाल्याशिवाय इतर कुठलेच विचार मनात येत नाही। मन त्यामुळे बेचैनीत सापडत नाही। प्रापंचिक विचार अतिशय त्रासदायक असतात आणि ते नष्ट व्हावेत म्हणून नाम घ्यावे। प्रापंचिक विचार आपल्या करीत असलेल्या साधनेला चूड लावतात आणि परमेश्वरी विचारांपासून आपण दूर जातो। म्हणून फक्त नामातच दंग राहण्याचा प्रयत्न करा। त्यातच आयुष्यभराचा आनंद साठलेला आहे आणि तो आनंद घ्यायला तुम्ही शिकले पाहिजे। आणि एकदा का तो आनंद तुम्हाला प्राप्त झाला की मग तुम्हाला भगवंत प्राप्त झाली असं समजायचं। भगवंताचे नाम ही एक अद्भुत अशी शक्ती आहे आणि ती आपल्या हृदयातच वास्तव्य करते। होते काय तर खूप लोकांना आपल्यापाशी ही अद्भुत शक्ती आहे हे ठाऊकच नाही आणि त्यामुळे ते नामस्मरण करीत नाही आणि ही अद्भुत शक्ती गमावून बसतात आणि वास्तविक नामाला अजिबात कष्ट नाहीत। काम करीत असताना सुद्धा नाम घेता येते। काळ आणि वेळ याचे नामाला बंधन नाही, परंतु ही जाणच खूपशा लोकांना नसते। प्रपंचात रममान होऊन भ्रामक आयुष्य जगत राहण्यात सर्वजण वेळ घालवत राहतात, परंतु हृदयातल्या नामाला चुकून सुद्धा आठवण नाहीत आणि की हाक मारत नाहीत। मला सांगा, त्यांना शाश्वत सुख कसे काय मिळणार आणि कसे काय कळणार? आणि मग त्यांना भगवंत नामाचं सुख प्राप्त होऊ शकत नाही। माणसाला आणि माणसातल्या देहबुद्धीने वावरणारा अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचे नाम सुद्धा मुखात येत नाही आणि जोपर्यंत उपाध्या जाग्या आहेत तोपर्यंत भगवंताच्या नामाची आठवण सुद्धा होत नाही। त्यासाठी एकच केले पाहिजे आणि मीपणाने जगणे कायमसाठी संपवावे, तरच जगणे सुसह्य होईल आणि भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल। आणि एक लक्षात ठेवा, नामच माणसाला सुंदर आयुष्य देत असते आणि माणसाचे आयुष्य हे अतिसुंदर होऊन जाते। तपश्चर्या नेहमीच फळाला येते असे नाही, परंतु परमेश्वराला वाटले की ह्या वेड्या परमभक्ताची आपण भेट घ्यावी तर तपश्चर्या फळाला आल्याशिवाय राहत नाही। आणि याचा अर्थ असा की त्यासाठी परमभक्ताला देवभाषा अवगत व्हायला हवी आणि देवसंवाद साधता यायला हवा, तरच परमेश्वराला वाटेल आपल्याशी एवढे सुंदर बोलणाऱ्या आपल्या भक्ताला आपण स्वतः जाऊन दर्शन द्यायला हवे। आणि नक्कीच भगवंत आपल्याला मनापासून त्यांचे दर्शन देतात आणि ते आपल्या भेटायला सुद्धा येतात। सज्जन वृत्तीच्या सात्विक माणसांपाशी सहृदयता असते आणि तेच लोक भगवंताचे परम भक्त असतात। त्यांच्या मुखात कुठलेही मत्स्य संदर्भ कधी रेंगाळत नाहीत, तर त्यांच्या मुखात फक्त भगवंताचे नाम असते आणि त्या नामात ती माणसे अखंड दंग असतात। त्यांचे परमेश्वरापाशी
काहीच मागणे नसते आणि ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता, तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीच नको आणि आम्हाला सुखात समाधानात ठेवा, एवढंच ते मागत असतात. अरे स्वामी आपल्याला म्हणत आहेत, अरे तू चाकरी करायला कार्यालयात जातो ना, पण मला वेगळंच काम करताना दिसतो. एक लक्षात घे, जसं तुला तुझा मालक सर्वस्वी वाटतो, यामुळे काम सोडून त्यांच्या मागे फिरणे बंद कर आणि तुला मिळणाऱ्या पगारावर तुझे मुलं बायको सर्व जगतात आणि तुझ्या कुकर्माचे भागीदार होतात. आणि अजूनही वेळ गेली नाही, नक्कीच तू सुधारायला हवे आणि भगवंताच्या शरणात यायला हवे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो की माणसाने नेहमी शांत असले पाहिजे. मनात कितीही खळखळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीला धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. कारण मानवी आयुष्यात शांतीसारखे दुसरे सुखच नाही. शांती माणसाला जगण्याचे शाश्वत समाधान देते आणि त्यासाठी शांतचित्त संतांच्या सहवासात राहावेच लागते आणि संत सहवासात आनंद आणि समाधानच फक्त लाभते. एक लक्षात ठेवा की संत हे परमेश्वराने धारण केलेले मानवी रूप आहे आणि संतांना म्हणूनच वंदन करावे, त्यांच्या चरणांचे तीर्थ घ्यावे. त्यासारखे पवित्र आणि सुंदर या विश्वात दुसरे काहीच नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मुळ, हे ते संत. आणि हे दासबोसात लिहिलेलं आहे. आणि स्वामी भक्त नेहमी संतांच्या सहवासात राहतात, हे सत्य कधी विसरू नका, म्हणजे झाले. आणि नक्कीच संतांच्या सहवासात जे सुख लाभते ते सुख कशातच नसते. एवढंही आहे, ज्यांच्या मनात विषय वासना नांदते आहे त्यांना भगवंत सुखाची कधीच कल्पना येत नाही. आणि विषय वासना दंग असलेल्या जीवाला प्रत्येक क्षणी नव्या नव्या दुःखांना सामोरे जावे लागते. विषय माणसाला आयुष्यातून उठवतो, म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या विषय वासनेला ज्ञानाच्या बळावर प्रथम ठेचून काढा, समूळ नष्ट करा, तरच अध्यात्मात प्रगती होईल. आणि विषय वासनेत कडक उन्हाळा झळा असतात आणि अंग भाजून काढण्याची क्षमता फक्त विषय वासनेतच आहे. म्हणून माझ्या भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की मनातला काम नष्ट करा आणि नामाची संगत धरा, तरच मन आणि शरीर हे शांत होईल आणि स्थिर होईल. आणि एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो. दुःखे आणि संकटे प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलेले असतात, त्यामुळे माणसाला काही सुचत नसते. खूप वेळेला मग वाटते की आयुष्य संपले तर बरे होईल, यावर उपाय काय? मग एक लक्षात घ्या की प्रारब्धाच्या रेषा कुणालाच वाचता येत नाहीत, फक्त संत पुरुषच या रेषा वाचू शकतात. म्हणून त्यांना शरण जावे आणि तरच दुःखाला विराम मिळतो. संत पुरुष तुम्हाला नामाचा मार्ग दाखवतात, नाम तुम्हाला दुःखातून बाजूला करते. म्हणून नक्कीच तुम्ही नामस्मरणच केले पाहिजे. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये किती चांगलं होतंय, याने पैसे कुठून आणले, हिला एवढं चांगलं नोकरी किंवा स्थळ कसे मिळाले, याचा विचार करून स्वतः वेळ वाया घालवू नकोस. तू फक्त तुझ्या कर्मावर आणि माझ्या नावावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर सर्व होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि स्वामींचा शब्द कधीच खाली जात नसतो, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतो, नामस्मरण हाच सुखाचा महामार्ग आहे. कारण नामात आनंदाशिवाय दुसरे काही नाही. आपण आनंद दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु नामानंदासारखा आनंदाचा सतत कोसळणारा दुसरा धबधबा कुठेच नसतो. आणि लक्षात घ्या, देह भावनेने जगणे पुसून टाका आणि केवळ नामाच्या साक्षीने जगायला आता सुरुवात नक्कीच करा. नामदेव महाराज म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरु उपासनोनी, नाम घ्या जाणोनी नाना काही. आणि असे ते म्हणत असतात. म्हणून नामस्मरण हेही महत्वाचे आहे. अळवावरचे पाणी जसे अळवाच्या पानावर क्षणभर सुद्धा टिकत नाही, त्याप्रमाणे देहाला लाभलेले सुख हे तात्कालिक असते. आणि हे जर आपल्याला माहिती आहे तर अशा तात्कालिक सुखांची आपण प्राणपणाने का वाट पाहतो, मला खरोखरच कळत नाही. सुखांची वाट पाहत डोळे शिजण्यापेक्षा आणि शिनवण्यापेक्षा ही आपली नजर भगवंत दर्शनासाठी शिनवली तर एक दिवस निश्चितपणे असा उजाडेल की आपल्या नजरेला भगवंत दर्शनाचे सुख मिळेल. कारण हे शाश्वत सुख आहे आणि त्यासाठी आपल्या कंठात भगवंताचे नाम घुमायला हवे. आणि एक लक्षात ठेवा की शाश्वत सुखाचा वसंत मोहर केवळ नामस्मरणामुळेच फुलतो. म्हणून तुम्ही सर्वजण नामाचे व्हा, म्हणजे केवळ नामाचाच विचार करा, नामाचे स्मरण करा, नामच घेत राहा आणि नामातच तुम्ही राहिले पाहिजे. एवढेच तुम्ही केले पाहिजे. आज तू ज्या पण अडचणी
दुःखामधून जात आहे. एक दिवस येईल तुला आजची परिस्थिती आठवणारही नाही. योग्य वेळ आल्यावर सर्व होईल. फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या नामावर विश्वास ठेवा आणि दररोज आपल्या मनात श्री स्वामी समर्थ हे नाव गुणगुणत राहायचं आहे. आणि नक्कीच स्वामी तुम्हाला त्यांचा चमत्कार दाखवतील हे निश्चित आहे. तुम्हाला सांगतो की नामाच्या सहवासात राहण्याचा आटोकाट प्रयत्न करा. नाम तुम्हाला शुद्ध, सात्विक, चैतन्यमय आयुष्य देईल, अंतःकरण शुद्ध करेल आणि नामाची ताकद विलक्षण आहे. एक मात्र खरे की घेत असलेल्या नामात खूप प्रेम हवे. नाम कधीच यंत्रवत घेऊन चालत नाही. नाम ही कमीत कमी श्रमात आपल्याला निश्चितपणे घेता येते. आणि सोहळे ओळे, हारतुरे, उदबत्त्या, धूप यातले काही आपल्याला लागत नाही. फक्त प्रेमाने नाम घेतले की देव दर्शन देतो. कारण भगवंताला आपले नाम प्रिय आहे. आणि नामात तुम्ही नक्कीच अष्टप्रहर दंग राहिले पाहिजे. म्हणजे भगवंत हे खुश होत असतात आणि त्यांना काहीच नको असते. त्यांना फक्त तुम्ही नाम घेतलेले आवडते. मोक्षाचा अर्थ माहीत आहे का तुम्हाला? मी सांगतो. कोणताही मनुष्य मृत्यू झाल्यावर त्याच्या पार्थिव देहाला अग्नी दिली जाते. मग आमच्याजवळ तुमचा आत्मा येतो आणि जो अनेक युग शरीर बदलतो. आणि तूही कधीतरी मुंगी, गाय अशा योनीतून आला आहेस. बरं, मग मनुष्य योनी भोगून आल्यावर हिशोब होतो कर्माचा आणि मग ठरवले जाते तुमचे प्रमोशन करायचे की नाही. आणि आता पुढचे जन्म नको तर मोक्ष पण ते सोपं नाही आणि अशक्यही नाही. म्हणून भगवंत भक्तीत राहा असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि ते आपल्याला पुढे काय होणार आहे हे सुद्धा कळवत आहेत. प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते. आणि हे तुम्ही कधी विसरू नका. प्रपंचात ठाई ठाई भोवरे पसरलेले असतात. एक चुकवायला गेले की दुसरा भोवरा समोर येतो. भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःखनया पार कराव्या लागतात. आणि म्हणून सांगतो की नामस्मरणाला कधी विसरू नका आणि प्रापंचिक भ्रामक सुखांना कधी आंधळेपणाने गाढ आलिंगन देऊ नका. एवढंच करा. दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक व्यक्ती तुला समजून घेईलच असं नाही. त्रास तुलाच होणार आहे बाळ. हा मनुष्य स्वभाव आहे. लोक केलेले उपकार लगेच विसरतात. अरे मलाही विसरताच की नवस पूर्ण केल्यानंतर. मग तुम्ही कोण? मी आहे तुमच्या सोबत. भिवू नकास. पाठीशी मी उभा राहीन आणि कायम उभा राहीन. फक्त विश्वास ठेवा. भगवंताचे अस्तित्व फक्त सत्संगतीचं प्रत्यक्ष जाणवते. आणि तुम्हाला हे ठाऊक आहे की सूर्यप्रकाशात सर्व काही प्रकट होते आणि कोळ्याच्या जाळ्यातला तंतू स्पष्ट दिसतो. परंतु सूर्यप्रकाश भगवंत अस्तित्वावर मात्र प्रकाश टाकू शकत नाही. केसाला उद्या जर आपल्याला फट पाडता आली तर ती सूर्यप्रकाशात दिसेल. मग ब्रह्मांडव्यापी भगवंत का दिसत नाही? कारण भगवंत हा निर्गुण निराकार आहे आणि त्यावर सूर्यप्रकाश पडला तरी तो आपल्याला कसा दिसणार? ही ताकद फक्त संतांपाशी आहे. आणि एक लक्षात ठेवा, रामदास स्वामी तसे म्हटले आहेत, ऐसा संताचा महिमा बोली जे तितुकी उणी उपमा, जयोचेनी मुख्य परमात्मा प्रगट होय. आणि नक्कीच संतांमध्येच आपल्याला देव दिसला पाहिजे आणि संतांना सर्व काही समजते. आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जगले पाहिजे. सारखं रडत असतो हे असं ते तसं का असं स्वामी म्हणतात. आणि तुझ्याजवळ जे काही आहे ते काही कमी नाही आहे. तू रोज झोपेतून उठतो. नवीन दिवस, नवीन 24 तास असतात तुझ्याकडे. उठ, छंद जोपास, हसरे खुळ्या असं स्वामी आपल्याला रागवत आहेत. आणि सर्व छान होणार आहे आणि मी आहे तुमच्या पाठीशी असं स्वामी आपल्याला विश्वास देत आहेत. एक लक्षात ठेवा की तुम्ही कुणाच्या संगतीत आहात यावर तुमचे व आयुष्य तोलले जाते. आणि सत्संगतीत राहिलात तर केवळ भगवंत विचाराने प्रत्येक श्वास घेतला जाईल आणि नामाचे महत्त्व कळेल. संपूर्ण वेळ नामस्मरणात आपोआप जाईल आणि तुमच्या आयुष्याला भगवंत विचारांची भारलेला सुंदर आकार मिळेल. आणि थोडक्यात सांगायचे तर सत्संगतीचा आपल्या मनावर आणि एकूणच अस्तित्वावर खूप खोलवर परिणाम घडतो आणि त्याचे साध पडसाड आपल्या एकूणच जगत असलेल्या आयुष्यावर पडतात. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की त्यासाठी अखंड नामात गर्क राहा. नामाची संगत धरा. तरच भगवंत दर्शन घडेल आणि आनंदाने आपले आयुष्य जगण्याची हीच एक भक्तिखूण आहे. आणि नामच आपल्याला शेवटी तारून नेणार आहे. आणि हा विश्वास फक्त संतच देतात. आणि त्यासाठी सत्संगत आवश्यक आहे. आणि खूप कष्ट घेतल्यानंतर नामाचे महत्त्व पडते. नाम सहजासहजी कधी मुखात येत नाही. त्यासाठी प्रथम नामाची ओढ निर्माण व्हावी लागते. आणि ती ओढ एकदा निर्माण झाली की
की मग सर्व काही आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून अरे किती लोकांना कुंडली दाखवतो असे स्वामी विचारत आहेत. तू जन्म घेतला तेव्हा तू मागच्या जन्माचे कर्म भोग घेऊन आला आहेस आणि कोणतेच ग्रह तुझे काहीच करू शकत नाही. प्रारब्धाची तीव्रता मी कमी करेल. आम्हाला शरण ये. कर्म स्वच्छ ठेव, आमच्यावर विश्वास ठेव आणि असेल तर सर्व काही शक्य होईल हे मी वचन तुला देतो असे स्वामी म्हणतात. आणि मित्रांनो, एकदा का भगवंताचे सूर हृदयात घुमायला लागले ना की आनंदाला पंख फुटतात आणि मग आपण भगवंत अस्तित्वाच्या अवकाशात मुक्तपणे उडू लागतो. आणि हा आनंद फक्त अखंडपणे नामस्मरणात रममाण झालेल्या परमभक्तांनाच मिळत असतो. म्हणून माझे तुम्हाला एकच सांगणे आहे की आपण भगवंत नामातच आपले ज्ञात अस्तित्व विसरावे आणि देहभान हरपून नाम घ्यावे. तरच भगवंत चरण आपल्यावर उमटतात आणि नक्कीच आपल्याला ते दिसतात सुद्धा. तसे पाहिले तर प्रत्येक जण केवळ सुखाचाच शोध घेत असतो. प्रश्न फक्त इतकाच आहे की शोधत असलेलं सुख शाश्वत आहे की अशाश्वत आहे हे आपल्याला लक्षात आलेले आहे का? कारण शरीराला लाभणारे सुख अतिशय तात्पुरते असते. पावसाळी गारा हातात धरायला गेले की त्या कशा बघता बघता विळतळून जातात. तसे शरीर माध्यमातून ज्या सुखाचा आपण अनुभव घेतो ते सुद्धा ताबडतोब संपुष्टात येते आणि पुन्हा नव्या सुखाचा शोध सुरू होतो. क्षितिज जसे सतत दूर दूर पळत राहते तसे सुख पळतच राहते आणि ते कधी हातीच लागत नाही. त्याला एक उपाय काय तर साधकाने भगवंत सुखाचाच फक्त शोध घ्याव्या. आणि कारण ते सुख एकदा तुम्हाला अनुभवास आले की त्या परमोच्च सुखाला कधी ओहोटी लागत नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की भगवंत सुखाचा शोध घ्या आणि त्याचाच तुम्ही शोध घेतलाही पाहिजे. आणि एवढं लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे, एक लक्षात तुम्ही राहून ठेवलं पाहिजे की आपले आयुष्य देवाच्या हातात आहे. देवाची पूजा केल्याशिवाय प्रगती नाही. देवाची पूजा म्हणजे त्यांचे जे नाम आहे त्या नामाची पूजा म्हणजे अखंड नामस्मरण. एकदा का त्याची सवय लागली आणि गोडी लागली की देवाची गोडी लागते आणि देवाची गोडी लागली की देवाचे सानिध्य मिळते. आणि देवाचे सानिध्य एकदा का मिळाले की आयुष्याला सुंदर भक्तीचा आणि भगवंत भक्तीचा आकार मिळतो. आणि म्हणून तुम्ही अखंड नामातच राहा. त्यासारखे दुसरे सुखच नाही. नाम तुम्हाला तारून नेईल एवढेच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात तुला वेळोवेळी मी दाखवत असतो समोरचा माणूस तुझा वापर करत आहे की तुला खरंच मदत करत आहे. पण शेवटी तुला ज्या प्रकारे समोरच्या व्यक्तीला बघायचं असेल तू त्याच प्रकारे बघतो. असं करू नको, याचा त्रास तुलाच होणार आहे असे स्वामी सांगत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला अंतःकरणापासून सांगतो की सज्जनांचा सहवास मिळणे, त्यांचे अमृत भारले मधुर बोलणे, कानांना ऐकायला मिळणे, त्यांचे नित्य दर्शन लाभणे यासाठी आपल्यापाशी पूर्व पुण्याही लागते आणि प्राक्तनात संत सहवास लिहिलेला असावा लागतो. एक लक्षात घ्या की संत सहवास म्हणजे सततच पाझरत राहणारे पौर्णिमेचे शीतल चांदणे असते. आणि या चांदण्यात फार थोड्या भगवंतांना आणि भाग्यवंतांना न्यायला मिळते. आणि नामदेव महाराजांचा संदेश कायमसाठी लक्षात ठेवा आणि फक्त संताच्या सहवासात राहावे. वासने विरहित होऊन एकवट असावे निकट संत संगे असे नामदेव महाराज म्हणतात. म्हणून ते काही खोटे सांगणार नाहीत आणि खोटे बोलणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही सत्संगतीत राहा. आणि तुम्ही फक्त सर्वांवर निष्कलंक प्रेम करा आणि आपल्या आयुष्याचा प्रेमरज्जू बळकट करा. सदैव नामातच राहा. मी भगवंताचा आहे ह्या भावनेने जगायला लागा, तरच आयुष्य कारणी लागेल. म्हणून एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण जर नामनांदात सदैव राहिलो तर दुसऱ्यावर खरे निस्सीम प्रेम करता येते आणि परमेश्वराशी या निमित्ताने अनुसंधान साधता येते. थोडक्यात काय तर भगवंत स्मरणात अष्टप्रहर राहा, त्यातच शाश्वत आनंद साठलेला आहे. आणि हे कधी विसरू नका. भक्त प्रल्हाद अखंड नामात राहिला म्हणून भगवंताचा लाडका झाला. आणि हे भक्ती उदाहरण कधी विसरू नका म्हणजे झाले. आणि नक्कीच तेही तुम्हाला मिळेल. आणि स्वामी म्हणतात माझ्या इच्छेशिवाय माझं नावही तुझ्या मुखात येणार नाही. तुझ्या हातून माझी कोणतीही सेवा माझ्या इच्छे विरुद्ध होणार नाही किंवा इच्छेशिवाय होणार नाही. एवढं बाळा तू लक्षात ठेव आणि लक्षात घे. आपले मन आणि एकूण अस्तित्व भगवंत नामातच गुंतलेले हवे आणि मनात दुसरा कुठलाही विचार कधीच डोकावता कामा नये. आणि एका नामस्मरणामुळे भगवंत आपल्या अगदी निकट येतो आणि हा प्रत्येक नामधारकाचा अनुभव आहे. आणि नामात अपूर्व प्रेम असल्याशिवाय भगवंत प्रकटच होत नाही. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि
हे श्री गोंदुलेकर महाराज या संदर्भात त्यांनी सांगितले आहे. नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रकटेल पुरुषोत्तम, असे आपले गोंदुलेकर महाराज म्हणत असतात आणि तेही खरं बोलत असतात. एक लक्षात ठेवा की आपण परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवायला हवी आणि त्यांचे नाम सतत घ्यायला हवे, तरच भगवंताच्या गावाला आपल्याला निश्चितपणे जाता येईल. तुम्हाला एक सत्य सांगतो की आपण अंधकाराच्या अज्ञानी रात्री प्रथम संपवायला हव्यात, तरच ज्ञानाची पहाट उमलून येईल. आणि याचा अर्थ असा की अज्ञान मार्गाने प्रपंचाची वाट चालवण्यापेक्षा ज्ञान मार्गाने भगवंत स्मरणाची वाटचाल करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तरच भगवंत भेटीचा सोहळा जुळून येतो. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, नामस्मरणात अखंड राहिले ना तर प्रापंचिक संकटे वरच्यावर आपसूक झेलली जातात आणि ते आपल्यापर्यंत येतच नाही. ती विलक्षण ताकद फक्त अखंड नाम देते आणि ते नामच असते. आणि त्या नामातच सर्व काही आपल्याला मिळत असते. सर्व काही क्षणिक आहे. दुःख किती दिवस कुरवाळत राहायचं हे तुझ्यावर आहे. तूच ठरव, तुला असंच रडायचं आहे का सर्व स्वीकारून पुढे जायचं आहे आणि पुढचं पाऊल उचलायचं आहे. म्हणून कधी पुढे चालत चला आणि सर्व काही मिळवत चला आणि देवाला कधीच विसरू नका. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला आत्मा शुद्ध व्हायला हवा आणि भगवंताच्या उपासनेत दंग व्हायला हवे आणि आपली उपासना बळकट व्हायला हवी. तरच भगवंताच्या चरणांशी दृष्टी स्थिर होईल आणि मनात कुठलाही उद्वेष न बाळगता नामस्मरण केले तर भगवंताची वासरी ऐकू आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एकच केले पाहिजे, आपण भगवंताचे होऊन राहिले पाहिजे आणि त्याला खरे तर पर्याय नाही. तुकारामांनी महाराजांनी आणि भगवंत भक्तीतील म्हटले आहे, की नामाची आवडी लागिलीसी चित्ता, पाय आडविता सुख वाटे. एकदा का नामाची आवड लागली, चिंतांत फक्त नामघंटांचा आवाज घुमू लागला की केवळ भगवंत अस्तित्वाची चाहूल लागते आणि त्यामुळे सुखाची चव कळते. आणि ती कायम टिकणे मात्र आवश्यक आहे आणि ती कायम आपण टिकून ठेवली पाहिजे. एवढेच आपण केले पाहिजे आणि विश्वास फक्त स्वामींवर ठेवा. एकच कायम लक्षात ठेवा की जीव असह्य करून सोडणाऱ्या जीव घेण्यात तीव्र दुःखांचा फेर प्रत्येक माणसाभोवती फिरत असतो. यात नवीन असे काहीच नाही. या असह्य अशा दुःखांमधून सहजपणे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देह भावनेने जगणे सोडून द्यायचे आणि केवळ भगवंताचे नाव घेत आत्म्याच्या साक्षीने जगायचे. आणि प्रारब्धानुसार सर्व काही या जन्मात प्रत्येकाला सोसायला लागते. त्याला किती महत्त्व द्यायचे त्यापेक्षा भगवंत नामात आपण अखंडपणे राहिलो तर आनंदाचा प्रदेश आपसुकपणे विस्तारत जातो. आणि त्यासाठी सत्संगत हवी, प्रेमाची ऊब हवी, प्रेमाचे वारे व्हायला हवेत. आणि सारे फक्त नामस्मरणारे साधते आणि मन शांत आणि स्थिर ठेवणारी साधना म्हणजे एक भगवंताचे अधक स्मरण. एवढे ध्यानात ठेवा म्हणजे झाले. आणि तेच तुम्ही केले पाहिजे. ज्यांना आपलं समजतो तेच तुझा विश्वास तोडतात. रक्ताची नाती आहेत पण तुला समजून नाही घेत. म्हणून सांगतो, सर्वांवर विश्वास ठेवू नको. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काय शिकावायचे प्रयत्न करत आहे ते शिक आणि ती व्यक्ती मीच आहे आणि मीच तुला शिकवत आहे असे समज. एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वार्थाची वाट कधी शोधायला लागत नाही आणि ती प्रत्येक जीवात उपजतच असते. बहुतेक जीवांना आपला स्वार्थ नीट कळतो. तो स्वार्थ नीटपणे साधला जाईल ना ह्याची स्वार्थी जीव काळजी घेत असतो. प्रश्न आहे तो परमार्थ वाटेचा आणि त्या वाटेवरून चालत जायला खूपसे जीव उत्सुकच नसतात आणि स्वार्थाची दलदल त्यांना अधिक प्रिय वाटते. आणि या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संजनांना सहवास आणि अखंड नामस्मरण. आणि त्यात आपण जर समाधान मानले आणि कोणाचाही द्वेष मत्सर जर केला नाही, प्रत्येकाला धावत जाऊन मदत केली आणि एका भगवंताचे नित्य स्मरण केले तर या विश्वात केवळ परमार्थाचीच वाट सर्वत्र दिसेल आणि सर्वत्र तुम्हाला भगवंताचीच पावले उमटलेले दिसतील. आणि संत सहवासाची तीव्र ओढ माणसाला परमार्थाच्या वाटेवर अगदी सहजपणे घेऊन जाते. आणि भगवंताशी अनुसंधान राखणे हाच परमार्थाचा महामार्ग आहे हे मात्र निश्चित असते. आणि एक लक्षात घ्या, परमेश्वरी कृपा एकदा का झाली ना की आपल्या जगत असलेल्या एकूणच आयुष्यावर पौर्णिमेचे चांदणे सतत पाझरू लागते आणि मन
आणि एकूणच अस्तित्व शांत होत जाते आणि सभोवती समाधानाचे वारे वाहू लागतात आणि तृप्तीचा अनोखा क्षण माणूस प्रत्यक्ष अनुभवू लागतो. मुखामध्ये केवळ भगवंत नाम घुमू लागते आणि देह प्रपंच करतो, परंतु मन मात्र परमार्थात डुंबून राहते. आणि म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच सांगतो की परमेश्वरी कृपा होण्यासाठी अखंड तुम्ही नाम घेत राहा. त्यातच सुख दाटून आलेलं आहे आणि हे कधी विसरू नका. त्यासाठी एक सिद्ध मंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचा अहोरात्र जप करा. नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी असतील. एक कायमसाठी लक्षात ठेवले पाहिजे आणि ठेवा की सत्सज्जनांचा, सत्पुरुषांचा, साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की साधकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो आणि त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो. आणि त्यासाठी भगवंताचे अखंड चिंतन, मनन आणि ध्यास हवा आणि अखंड नामस्मरण हवे. एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरळणार नाही एवढी तीव्र सावधानता हवी. आणि तरच सत्पुरुषाचा सहवास आपल्याला घडत असतो आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने भगवंत दर्शन घडत असते, एवढे लक्षात घ्या. म्हणून आपल्या मनात कधीही कोणाविषयी वाईट आणू नका आणि वाईट विचार करू नका. प्रत्येकाविषयी चांगले विचार करा आणि चांगलं आपण वागलं पाहिजे. आणि आपल्या दाराशी कोणी आलं तर त्याला भुके जाऊ देऊ नका, त्याला पूर्णपणे जेवून जाऊ द्या. संतांच्या सहवासात राहण्याचा आपण आटोकात प्रयत्न करावा, कारण एकच संताच्या मुखात फक्त देवाचेच नाव असते, त्याच्यापाशी फक्त देवचर्चाच चालते. आणि मुख्य म्हणजे एकदा का आपण संतांच्या सहवासात राहिले की तेच आपल्याला देवभेटीच्या हम रस्त्यावर आणून सोडतात आणि भगवंताची निश्चित भेट घडवून आणतात आणि आपले आयुष्य केवळ संतच सुगंधित करून सोडतात. म्हणून सत्संगतात आवश्यक आहे आणि ती पाहिजेच. आपल्याला परमेश्वरी कृपेने नेमके किती आयुष्य लाभले आहे हे ठाऊक नसते, मग आपण या मानवी आयुष्याचे कल्याण करायला नको का? म्हणून तुम्हाला सांगतो की एक क्षण सुद्धा वाया न घालवता फक्त सत्कर्मे करा, लोकांची सेवा करा, परमेश्वराचे नाम घेत प्रत्येक जगत असलेल्या क्षणावर परमेश्वराची मोहर उठवा आणि भगवंताच्या अनुसंधानात राहा. तुम्हाला मी सांगतो, परमेश्वर तुमच्या अवतीभोवती राहून तुमचे प्रत्येक संकटात रक्षण करेल आणि तुम्हाला नक्कीच तो आधार देईल. कारण भगवंताला निर्मळ मनाची माणसं खूप आवडतात आणि निर्मळ मन ज्याचं असतं त्याचं भगवंत परमेश्वर लवकर ऐकत असतो. तुम्हाला एक सांगायचे म्हणजे परमेश्वराकडे आपले एखादे काम व्हावे म्हणून साकडे घालू नये, कारण परमेश्वराला ते ठाऊकच असते. आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी आणि त्याचे नित्य दर्शन घ्यावे. परमेश्वर ते काम स्वतःहून करतो यावर अढळ श्रद्धा ठेवावी, कारण तुमची भक्ती ही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये. त्याचा परिणाम चांगला होत नाही. परमेश्वर तुमचे काम करतो, परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता. आणि एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता आणि तुमच्या लक्षात यायला नको का? नक्कीच तुमच्या लक्षात यायला हवे आणि तुम्ही मनात ही गोष्ट ठाम धरून ठेवायला हवी. लक्षात ठेवा की या विश्वात फक्त भगवंताची सत्ता चालते आणि आणखी कुणाचीही नाही. म्हणून तुम्ही भगवंताला शरण जा आणि ज्याला भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल तोच नामाच्या नादात राहील आणि नामस्मरणात गर्क होईल आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकेल. आणि अशा पवित्र मनाच्या साधकावर नेहमीच भगवंत कृपेची चांदन वरसाद नित्य होत राहते आणि आपल्या अंतःकरणात भगवंत भेटीची तळमळ वाढायला लागली की आपले प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपल्या हाकेला भगवंत केवळ हो आणि नाही तर तो वायुवेगाने धावत येतो. लक्षात घ्या. म्हणून आपल्या संकटात स्वामी आपल्याला आठवतात आणि असे आठवत नाही, हे मात्र चुकीचे आहे. चुका करणे हा मनुष्य स्वभाव आहे, पण आपल्या कितपत चुकतो याची जाणीव स्वतःला होणे गरजेचे आहे. आणि तर तुम्ही खऱ्या अर्थाने एक मनुष्य म्हणून घेऊ शकतात. पण आयुष्यामध्ये एवढ्या ही मोठ्या चुका करू नका, माझ्यासमोर उभे राहण्याची तुम्हाला लाज वाटेल, असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुलना करणं सोपं असतं रे. तुझ्या वया एवढेच तुझे सोबते आहेत आणि पण आज त्यांच्याकडे गाडी आहे आणि कोणाचे लग्न झाले, पण तू जिथे होता तिथेच आहे असं वाटतं ना. नैराश्य येतं आणि अरे पण आपल्याला जे दिसतं आहे ना ते खरंच आहे का? आपण नाही सांगू शकत ना. तुझ्याकडे आज काहीतरी नसलं तरी त्यांच्यापेक्षा सुखी तू असशील, असंही होऊ शकते. तसे दिसते तसे नसते आणि तुम्हाला सर्वांना वेगवेगळे कार्य दिले आहे आणि मी तुमच्यासोबत असताना तुझं कधी वाईट होईल असं वाटतं का तुला? म्हणून
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि समजावत आहेत. म्हणून स्वामींचा सल्ला ऐका आणि स्वामींचं सर्व काही तुम्ही ऐका. सर्व काही नीट होईल. फक्त स्वामींच्या विचारांवर आपण एकदा चालले की मग आपल्याला सर्व सुख लाभते. आणि स्वामींच्या विचारावर चालत असताना आपण कोणत्याही वाईट संगतीत पडू नये आणि वाईट संगतीत राहू नये. स्वामींना ते अजिबात आवडत नाही, एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून स्वामींवर दृढ विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि नक्कीच मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा. मित्रांनो, आयुष्यात तुम्ही भरपूर काही कमवता आणि भरपूर काही गमवता, पण मी तुम्हाला एक असा मंत्र सांगितला आहे जो आकर्षणाचा नियम आहे आणि तो तुम्ही आपल्या आचरणात आणला पाहिजे आणि तो तुम्हाला भरपूर काही मिळवून देऊ शकतो. ज्याचा तुम्ही जास्त विचार करता ते तुम्हाला मिळत जाते, अशी त्याची कल्पना आहे आणि असं ते रहस्य आहे. आता जर तुम्हाला रहस्य कळालेलं आहे आणि आता जेव्हा तुम्ही एखाद्या श्रीमंत व्यक्तीला पाहता तेव्हा लक्षात घ्या की त्या व्यक्तीचे प्रबळ विचार हे कमतरतेविषयी नाहीत तर वैभवावर केंद्रित आहेत. आणि म्हणूनच तिनं स्वतःकडे संपत्तीला खेचून घेतलाय आणि आकर्षित केलाय. आणि आता हे जाणीवपूर्वक केलं असेल की नकळत त्यांनी समृद्धी संपत्तीविषयी विचारांवर मन एकाग्र केलं आणि मग वैश्विक शक्तींनी व्यक्ती, परिस्थिती, वस्तू, घटना अशा प्रकारे हलविल्या की त्यांना संपत्ती मिळेल. जी दौलत ज्यांच्यापाशी आहे ना ती तुमच्याशी जवळ आहे आणि त्यांच्यात आणि तुमच्यात फरक इतकाच आहे की त्यांनी संपत्ती देणारे विचार मनात आणले आणि तुमची दौलत अदृश्यात तुमची वाट पाहते आहे आणि ती प्रत्यक्षात दृश्य स्वरूपात प्रकट होण्यासाठी फक्त तुम्ही विचार मनात आणायचे आहे आणि ते विचार मनात येतच पण असतात. रहस्य समजण्यापूर्वी माझ्या टपालातलं बिलांचा गठ्ठा असायचा आणि मी विचार करायला लागलो, हे मी कसं बदलू शकेन, असे डेव्हिड स्क्रमर म्हणतात. आणि आकर्षणाचा नियम असं सांगतो की तुम्ही ज्या गोष्टीवर चित्त एकाग्र करता ते तुम्हाला मिळते. म्हणून मग मी एक बँक स्टेटमेंट घेतलं आणि त्याच्या टोटलवर वाईंटवर लावून तिथे एक नवीन संख्या लिहिली आणि मी ती रक्कम लिहिली होती जी मला माझ्या बँक अकाउंटमध्ये शिल्लक असायला हवी असं वाटत होतं. म्हणून मग मी विचार केला की मी जर माझ्या टपालातून मला चेक मिळत आहेत अशी मानस प्रतिमा पाहिली तर मग हा विचार मनात आल्यानंतर मी खूप चेक मला मिळत आहे असं मानचित्र पाहू लागलो. आणि यानंतर महिन्याभरातच गोष्टी बदलू लागल्या आणि खरंच चमत्कार झाला. आजकाल मला टपालातून खूप सारे चेकच मिळत असतात आणि माझ्या टपालात काहीच बिलही असतात. नाही असं नाही, पण मला बिलांपेक्षा चेकच अधिक मिळतात. सिक्रेट फिल्म रिलीज झाल्यानंतर आम्हाला शेकडो लोकांची पत्र आली आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की त्यांना अशा प्रकारे अनपेक्षित चेक मिळाले. आणि हे सगळं घडतं आणि डेव्हिडच्या कहाणीमुळं या लोकांनी डेव्हिडच्या गोष्टीप्रमाणे चेक्स मिळण्यावर चित्त एकाग्र केलं आणि त्यांना चेक्स मिळत गेले. बिलांच्या ढिगाकडे पाहून मनात येणाऱ्या भावना बदलण्यासाठी मी एक खेळ खेळायला सुरुवात केली आणि मी असा अभिनय करत असे की ही बिलं नसून ते चेकच आहेत आणि जणू मी ती पाहिल्यानंतर जणू चेक पाहिल्यासारखं आनंदात उड्या मारत आहे. हो, माझ्यासाठी आणखी पैसा, धन्यवाद, थँक्स. मी प्रत्येक बिल पाहून कल्पना करत असे की तो चेकच आहे आणि मग मी त्या आकड्याकडे एक आणखी शून्य ठेवत असे आणि ती रक्कम वाढवण्यासाठी मी एक नोटपॅडच ठेवलं होतं. पानावर सर्वात वर मी लिहिलं असे की मला मिळाली आहे जसा जमा रक्कम आणि मी या सर्व बिलांच्या रकमा माझ्या जादा शून्यासकट लिहित असे आणि प्रत्येक रकमेपुढे मी लिहित असे थँक्यू आणि ही रक्कम मिळाल्याबद्दल कृतज्ञतेच्या भावनाही अनुभवत असे आणि इतक्या उत्कट की माझ्या डोळ्यातून पाणी व्हायचं. नंतर मग मी प्रत्येक बिल हातात घेत असे आणि आता मात्र त्यावरील रक्कम देणं मला मिळालेल्या रकमेच्या मानानं मला खूप लहान वाटायची आणि जी मी धन्यवादपूर्वक अगदी खुशीनं देणारं असते. आणि आता मी मला आलेली बिलं हे चेकच आहेत आणि अशी भावना अनुभवल्याशिवाय कधीच उघडून पाहत नाही आणि ते चेकच आहेत असं स्वतःला पटवल्याशिवाय जर का मी बिलं उघडून पाहिली तर माझ्या पोटात धवळतं, खड्डा पडतो आणि पोटात खड्डा पडल्याची भावनाच प्रबळ होऊन माझ्याकडे आणखी बिलं आणत होती. आणि मला जाणीव होती या भावना पुसून टाकून त्या जागी आनंदाच्या भावना प्रस्थापित करायला हव्यात, तरच माझ्या जीवनात अधिक पैसा, समृद्धी येऊ शकेल. आणि बिलांचा ढीग पाहून खेळायच्या या खेळानं माझं आयुष्यच बदलून टाकलं. आणि अशा प्रकारचे अनेक खेळ तुम्ही खेळू शकता आणि त्या खेळांमुळं तुमच्या मनात आतून कोणत्या भावना निर्माण होतात त्यावरूनच ठरेल तुमच्यासाठी कोणता खेळ चांगला आहे ते. जेव्हा तुमचा विश्वास दृढ असतो तेव्हा परिणाम ताबडतोब होतो आणि अगदी
लगेच घडून होतो एवढं लक्षात घ्या. लोरस लेंजिमियर म्हणतात की संपत्ती पैसा मिळवण्यासाठी माणसाला खूप मेहनत करावी लागते. असं ऐकत आणि त्या धारणेनंच मी वाढलो आणि मोठी झाल्यानंतर मी माझ्या मनात या विचारांच्या ठिकाणी असा विचार ठेवला की पैसा सहज आणि वारंवार मिळत राहतो. सुरुवातीला जरा हे सगळं खोटं वाटतं, बरोबर? तुमच्या मनात एक कोपरा ओरडून सांगेल, तू खोटारडी आहेस, हे फार कठीण काम आहे. तुम्हाला आधीच माहीत असायला हवं की या प्रकारची टेनिस मॅच काही काळ कळणारच आणि चालणारच. जर तुमच्याही मनात असे विचार असतील की पैसे मिळवण्यासाठी माणसाला खरोखरच खूप कष्ट आणि संघर्ष करावा लागतो, तर तत्काळ अशा विचारांना मनातून हाकलून द्या. आणि असे विचार मनात आणून तुम्ही एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात पाठवित होतात. आणि म्हणूनच तुम्हाला वाईट अनुभव आले. आणि म्हणूनच आता लोरल लेजमिरचा सल्ला माना आणि त्या विचारांच्या जागी हेच विचार प्रस्थापित करा. पैसा सहज सोप्या मार्गाने विनासायास आणि सतत मिळत राहतो. आता पैसा कमवण्याबाबत एक गोष्ट निश्चित की वैभव ही एक मानसिकता आहे आणि याचा संबंध तुम्ही विचार कसा करता याच्याशी आहे. आणि मी लोकांना जे कोचिंग देतो आणि देते त्यातील 80% भाग हा मानसशास्त्र आणि त्याची विचार करण्याची पद्धत यांच्याशी संबंधित आहे. आणि असे लोरल लेंजिमियर म्हणतात. आणि ते जेव्हा लोक असं म्हणतात की जे असं करणं तुम्हाला जमतं, मला नाही जमत, तेव्हा मला माहीत असतं की खरं तर या लोकांमध्ये संपत्तीविषयी आपले ग्रह बदलण्याची क्षमता निश्चित आहे. आणि संपत्तीबरोबरचे आपले आंतरिक संबंध आणि संभाषण ते सहज बदलू शकतात. आणि आनंदाची बातमी अशी की ज्या क्षणी तुम्ही निर्णय घेता की तुमचं ज्ञान हे तुमच्या लहानपणापासून शिकवलेल्या मनावर रुजवलेल्या धारणांपेक्षा जादा महत्त्वपूर्ण आहे, त्या क्षणी तुम्ही समृद्धीच्या मार्गावरील आपला गिअर बदलता. आणि जादा पैसा स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी संपत्तीविषयी तुमच्या मनात चांगल्या भावना निर्माण व्हायला हव्यात. आणि जेव्हा लोकांकडे पुरेसा पैसा नसतो तेव्हा पैशाविषयी भावना निर्माण व्हायला हव्यात. आणि जेव्हा लोकांकडे पुरेसा पैसा येतो मग त्यांच्या भावना चांगल्या होतात. आणि चांगल्या भावना त्यांच्या मनात येणं जरा कठीण असतं, पण एक लक्षात घ्या की पैशाविषयीच्या नकारात्मक भावना या तुमच्याकडे आणखी पैसा येण्यात अडथळा आणतात. आणि हे दुष्टचक्र तुम्ही थांबवायलाच हवं. आणि तुम्ही पैशांविषयी मनात चांगल्या भावना आणायला हव्यात आणि निर्माण करून तुमच्यापाशी जे सध्या आहे त्याविषयी कृतज्ञ राहूनच तुम्ही हे दुष्टचक्र थांबवू शकता असं म्हणायला आणि तशा भावना अनुभवायला सुरुवात करा. माझ्याकडे गरजेपेक्षाही अधिक पैसा आहे, संपत्ती अमर्यादित आहे आणि ती माझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहे. आणि मी मनी मॅग्नेट, पैसे आकर्षित करणारा जादू आणि जणू चुंबकच आहे. आणि मला पैसा आवडतो आणि पैशाला मी आणि किंवा माझे पैशावर खूप प्रेम आहे. आणि या पैशांचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. मला रोज भरपूर पैसा मिळत आहे. धन्यवाद, थँक्यू. पैसा मिळण्यासाठी पैसा द्या. आणि पैसा देणं किंवा दान करणं हे तुमच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी अत्यंत सामर्थ्यशाली तंत्र आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही म्हणत असता की माझ्याकडे भरपूर आहे. आणि म्हणूनच यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही की जगातील अत्यंत श्रीमंत लोक हे नेहमीच खूप दानशूर असतात आणि ते प्रचंड पैसा दान करतात. आणि जसजसे ते देत जातात तसतसे आकर्षणाच्या नियमानुसार ब्रह्मांडातील खजिन्यांचा दार त्यांच्यासाठी खुलं होतं आणि वैश्विक शक्तींद्वारा अनेकपट धनप्रवाह त्यांच्याकडे वाहू लागतो. जर तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे देण्यासाठी पैसा नाही, तर हो, आता तुम्हाला कळेल तुमच्याकडे पुरेसा पैसा का नाही ते. तेव्हा तुम्हाला वाटत असतं की तुमच्याकडे दान करणे इतका पैसा नाही, तेव्हा तर आवर्जून द्या. ज्या अर्थी तुम्ही दान करून स्वतःची निष्ठा दर्शवित आहात त्या अर्थी आकर्षणाचा नियम तुम्हाला देण्यासाठी आणखी देतो. देणं आणि त्याग करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. दान हे सुखद भावनांनी भरून गेलेल्या संतुष्ट मनानं दिलं जातं, मात्र त्याग करण्याच्या भावना तितक्याच चांगल्या नसतात. याबद्दल मनात अजिबात गोंधळ नको. ही दोन विरुद्ध टोकं आहेत आणि एकामुळे चांगल्या भावना निर्माण होतात आणि दुसऱ्यामुळं त्या होत नाहीत. स्वार्थ त्यागाचे शेवटी संतापात परिवर्तन होते आणि संतुष्ट मनानं, तृप्त मनानं देणं ही अत्यंत आनंददायक अशी गोष्ट आहे. आकर्षणाचा नियम हाच संकेत ग्रहण करून तुम्हाला आणखी देतो आणि समृद्धीचा पूर तुमच्या जीवनात आणतो आणि अलोट संपत्ती देतो. तुम्हाला नक्की जाणवेल यातील फरक. मी असेही खूप लोक पाहिले आहेत जे पैसा तर खूप मिळवतात परंतु इतरांशी असलेले त्यांचे संबंध चांगले नसतात.
आणि अगदी बिघडलेले असतात. हे खरं वैभव नव्हे. तुम्ही पैशा मागे लागाल आणि संपत्ती मिळवाल, पण याचा अर्थ तुम्ही वैभवशाली बनाल असं नाही. नुसता पैसा तुम्हाला वैभव बहाल करीलच अशी खात्री नाही देता येत. मग पैसा हा वैभवाचा भाग नाही का? मग तर नक्कीच नाही. आणि मला तुम्हाला असं अजिबात सूचित करायचं नाही की पैसा हा वैभवाचा भाग निश्चित आहे, पण फक्त एक भाग. पैसा म्हणजे संपूर्ण वैभव नव्हे. आणि मी अशाही लोकांना भेटलोय, संन्यासी, पण ते अगदी कंगाल खसखसलेले असतात. ही सुद्धा खरी संपत्ती नव्हे. जीवनाचा अर्थ समृद्धी, आणि समृद्धी जीवनाचा सर्व क्षेत्रात हवी. जर तुम्हाला असं शिकवलं गेलं असेल की श्रीमंत असणं हे आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने चांगलं नाही, किंवा श्रीमंत लोक आध्यात्मिक नसतात, तर मग मी तुम्हाला सांगेन की द मिलेनियर्स ऑफ द बायबल ही कॅथरीन पॉर्नेरची मालिका जरूर वाचा. आणि या सुंदर पुस्तकातून तुम्हाला नक्की समजेल की अब्राहम, इजाक, जेबक, जोसेफ, मोजेफ, जीएस हे फक्त समृद्धीचे उपदेशक नव्हतेच, तर स्वतः अत्यंत श्रीमंत होते आणि इतकं वैभवशाली जीवन जगत होते की आत्ताचे लक्षाधीश कदाचित ज्या जीवनशैलीची कल्पनाही करू शकणार नाहीत. तुम्ही या साम्राज्याचे वारसदार आहात. समृद्धी हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील समृद्धीची किल्ली आता तुमच्या हातात आहे. आणि अशी कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. तुम्हाला हवी असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मिळवण्याचे तुम्ही हक्कदार आहात आणि वैश्विक शक्तींद्वारा तुम्हाला प्रत्येक चांगली गोष्ट नक्कीच मिळू शकते. मात्र तुम्ही ब्रह्मांडात तसं आव्हान करायला हवं. आणि आता तुम्हाला रहस्य समजलंय. तुमच्याकडे किल्ले आहे आणि तुमचे विचार आणि भावना हीच ती किल्ली जी सदैव तुमच्या हातात आहे आणि जीवनभर ती तुमच्या हातात असणार आहे. एवढं लक्षात घ्या. मर्सी शिमोआप, पाश्चात्य संस्कृतीत अनेक लोक यशस्वी होण्याच्या इच्छेने झपाटलेले असतात. त्यांना मोठं घर हवं असतं, व्यवसायात सफलता हवी असते, सगळ्या बाह्य गोष्टी हव्या असतात. परंतु आमच्या संशोधनातून हेच बाहेर पडलं, या सर्व बाह्य गोष्टी आपल्याला जे खरोखरच हवं असतं ते सुख देतीलच अशी खात्री नाही देता येत. तरी आपण या बाह्य गोष्टींच्याच मागे धावत असतो, कारण ते आपल्याला सुख देतील असं आपल्याला वाटतं. खरं तर सगळा उलटा मामला आहे हा. तुम्ही आंतरिक समाधानाकडे वळलं पाहिजे आणि आंतरिक आनंदापाठी लागण्याची गरज आहे. आंतरिक शांती, अंतर्दृष्टी आधी, मग सर्व बाह्य गोष्टी आपोआप येतीलच. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवणं हे आंतरिक काम आहे आणि आतलं काम, बाह्य जगत हे त्या आंतरिक सृष्टीचा फक्त परिणाम आहे आणि विचारांचा परिणाम आहे. विचारांची फ्रिक्वेन्सी सुखावर रिसेट करा आणि सुखाच्या आनंदाच्या भावना प्रक्षेपित करा. तुमच्या हृदयातील आनंद अखिल विश्वात उधळून टाका आणि तुम्ही पृथ्वीवरच स्वर्गसुख अनुभवाल. तुमच्यासाठी स्वर्गच धरेवर उतरेल. एवढं लक्षात घ्या. रहस्य सारांश करा. आता रहस्य सारांश आपण बघूया. संपत्ती आकर्षित करण्यासाठी संपत्तीवर लक्ष केंद्रित करा. आणि जेव्हा तुम्ही पैशांच्या कमतरतेवर मन एकाग्र करता त्यावेळी तुमच्या जीवनात आणखी पैसा आणणं केवळ अशक्य आहे. एवढं लक्षात घ्या. आता कल्पनाशक्तीची मदत घेणं की तुम्हाला हवा असलेला पैसा तुमच्याकडे आधीच आहे आणि तो मिळालेलाच आहे असा काल्पनिक स्तरावर अनुभव घेऊन तसा दृढ विश्वास बाळगणं याचा निश्चित उपयोग होतो. आणि संपत्ती, समृद्धी आपल्यापाशी असल्याचे खेळ खेळा आणि पैशांविषयीच्या सकारात्मक भावना तुमच्या मनात निर्माण होतील. आणि पैशांविषयी जसजसं तुम्हाला चांगलं वाटू लागेल तसतसा अधिक पैसा तुमच्या जीवनात येऊ लागेल. आणि आत्ता वर्तमानात समाधान, आनंद अनुभवणं हा तुमच्या जीवनात पैसा, समृद्धी आणण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे. आणि असा निश्चित करा की तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहून तुम्ही स्वतःला सांगाल की ही गोष्ट मी विकत घेऊ शकतो आणि ही गोष्ट घेणं मला नक्कीच परवडेल. यामुळे तुमच्या विचारांची दिशा बदलेल आणि तुमच्या मनात पैशांविषयी, आर्थिक स्थितीबद्दल चांगल्या भावना निर्माण होतील. आणि तुमच्या जीवनात अमाप पैसा आणण्यासाठी पैसा देणं, दान करणं शिका. आणि जेव्हा तुम्ही पैशांच्या बाबतीत उदार धोरण स्वीकारता आणि पैसा दान देताना तुम्हाला आनंद होतो, तेव्हा तुम्ही म्हणत असता माझ्याकडे खूप आहे, विपुल आहे, आणि तुमच्या टपालातून तुम्हाला चेक येत आहेत अशी मानस प्रतिमा पहा. आणि विचारांच्या तराजूचं, समृद्धी, संपत्तीचं पारडं जड ठेवा, कमतरतेचं नव्हे. संपत्तीविषयी सकारात्मक विचार नक्कीच तुम्ही केलं पाहिजे, तर संपत्ती तुमच्याकडे आकर्षित होत असते. एवढं लक्षात घ्या. मानवी संबंधाचं रहस्य आहे. मेरी डायमंड म्हणतात, रहस्य हेच की आपणच आपल्या विश्वाचे निर्माते आहोत, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.
आणि म्हणूनच आपल्या इच्छा, आपले विचार आणि आपल्या भावना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांनाच अस्तित्व येऊन त्या प्रत्यक्ष जीवनात साकारतात. एकदा मी एका आर्ट डायरेक्टरच्या घरी गेले होते आणि ते खूप प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर होते. त्यांनी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नग्न स्त्रीचं सुंदर चित्र लावले होते आणि या चित्रातील स्त्रीनं एकच वस्त्र लपेटलेलं होतं आणि तिनं आपला चेहरा काहीसा अशा पद्धतीनं फिरवला होता की जणू ती म्हणत होती, मी तुम्हाला पाहू इच्छित नाही. मी त्यांना म्हटलं, मला असं वाटतं की तुम्हाला शृंगार करताना काही अडचणी येत नसाव्यात. ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले, तुम्ही अंतर्ज्ञानी वगैरे आहेत काय? मी म्हटलं, नाही, पण पहा, तुम्ही 7 ठिकाणी त्याच स्त्रीचं चित्र लावलं आहे. ते म्हणाले, पण मला हे पेंटिंग्स खूप आवडतात. मी स्वतःच हे पेंटिंग केलं आहे. आणि मी म्हटलं, हे तर आणखीच वाईट आहे, कारण यात तर तुम्ही आपला सारा जीव ओतलाय, कला ओतली. मग त्यांचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक होतं आणि त्यांच्या अवतीभोवती नेहमी हिरोईनची, अभिनेत्र्यांची गर्दी असायची, परंतु तरीही त्यांच्या जीवनात शृंगाराची मजा काडी मात्र नव्हती. आणि मी त्यांना विचारलं, तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला नेमकं काय हवंय? मला एका आठवड्यात 3 स्त्रियांबरोबर डेटिंगला जायचं आहे. आणि ते म्हणाले. मी म्हटलं, ठीक आहे, याचं दृश्यांचं पेंटिंग बनवा आणि ते आपल्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये लावा, प्रत्येक कोपऱ्यात 3 वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर. 6 महिन्यानंतर जेव्हा मी त्यांना पुन्हा भेटले तेव्हा विचारलं, आता तुमचं लव्ह लाईफ कसं आहे? खूपच छान. आता अनेक स्त्रिया मला आपणावून फोन करतात आणि त्यांना माझ्याबरोबर डेटिंगला जायचं असतं. आणि मी त्यांना सांगितलं की हे असं घडतं आहे कारण हीच तुमची इच्छा होती. आणि ते म्हणाले की आता मला खूप छान वाटतंय आणि मला असं म्हणायचं आहे की वर्षानुवर्षे एकही स्त्री माझ्याबरोबर डेटिंगला येत नव्हती आणि आता एका आठवड्यात 3 डेटिंग मिळतात आणि माझ्यासाठी त्या बायकांच्यात भांडणं होतात. आणि मी म्हटलं, हे तर खूपच छान झालं. आता त्यांनी मला आपली नवीन इच्छा बोलून दाखवली. मग आता खरा स्थिर स्वरूपाचा शृंगार जीवनात हवाय, मला लग्न करायचंय. मी म्हटलं, ठीक आहे, मग याचं दृश्याचं पेंटिंग बनवा. आणि त्यांनी खरोखरच एक अत्यंत सुंदर शृंगारिक दृश्याचं चित्र खूप रसिकतेने आणि मनापासून काढलं. यानंतर वर्षभरातच त्यांचं लग्न झालं आणि आता ते खूप आनंदात आहेत. हे असं घडलं कारण त्यांनी आपली इच्छा बाहेर प्रक्षेपित केली आणि अनेक वर्षापासून त्यांना डेटिंग करण्याची इच्छा होती, पण झालं काहीच नव्हतं कारण त्यांची इच्छा प्रदर्शित होत नव्हती आणि बाह्य स्तरावर त्यांचं घरचं त्या इच्छेला विरोध करत होते. आणि आता जर हे रहस्य ज्ञान तुम्हाला समजलं असेल, उमगलं असेल, तर मग करा खेळाला सुरुवात. आणि मेरी डायमंडच्या क्लायंटची कहाणी हे खरोखरच एक आदर्श उदाहरण आहे. आणि या गोष्टीचं की फेंग शुईतच रहस्य संदेश कशा प्रकारे प्रतिबिंबित होत असतो. आणि यावरून एवढं नक्कीच कळतं की जेव्हा आपण विचारांवर नियंत्रण ठेवतो आणि योग्य नियोजन करतो तेव्हा ते समर्थपणे आपल्या जीवनाची रचना करतात आणि आपण कृतीत आणलेला विचार जीवनात प्रत्यक्षात साकारतो. आणि आपण भले काहीही करत असू, पण त्याआधी तसे विचार मनात असतात आणि आपण बोलतो त्या शब्दामागे आपल्या भावनामागेही आणि आपले विचारच असतात. पण कृती अधिक सामर्थ्यशाली असतात कारण त्यामागे कृतीप्रवण करणारे विचारच असतात आणि त्या विशिष्ट विचारांनी आपल्याला ती कृती करायला भाग पाडलेलं असतं. कृती प्रत्यक्षात दिसते हे महत्त्वाचं आणि आपल्या आतले विचार नेमके कोणते आहेत हे आपल्याला कदाचित कळणार देखील नाही, पण आपण केलेल्या कृतींकडे पाहून आपण काय विचार करत होतो हे आपण ओळखू शकतो. आणि या फिल्म प्रोड्युसरच्या गोष्टीत त्यांचे आंतरिक विचार त्यांच्या कृतीतून आणि भोवतालच्या वातावरणातून व्यक्त होत होते आणि त्यानं अनेक स्त्रियांची चित्र काढली होती, सर्व त्यांच्यापासून तोंड फिरवणाऱ्या. तुम्ही पाहिल्यात आणि त्यांचे आंतरिक विचार कोणते ते. मग त्यांचे शब्द जरी सांगत होते की त्याला खूप स्त्रियांबरोबर डेटिंगला जायचं आहे, तरी त्याचे आंतरिक विचार जे त्यांच्या चित्रांतून व्यक्त होत होते ते तसे नव्हते. आणि आता जेव्हा त्यानं जाणीवपूर्वक आपल्या कृती बदलल्या, इच्छाप्रमाणे कृती निवडल्या गेल्या, ठरवल्या, तेव्हा आपोआपच त्याला जे हवं होतं त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित झालं आणि केलं गेलं. एवढ्याशा बदलामुळं तो आपलं जीवनचित्र त्याला हवं तसं बनवू शकला. आणि एवढंच नव्हे तर त्या आकर्षणाच्या नियमानुसार प्रत्यक्षात तो आणू शकला. एवढं मात्र खरं आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जीवनात आकर्षित करू इच्छिता तेव्हा एक काळजी घ्या की तुमच्या कृती तुमच्या इच्छाविरुद्ध असणार नाहीत. याचं एक उत्तम उदाहरण द सिक्रेटमध्ये फीचर केल्या गेलेल्या माईक डुली यांनी आपल्या ऑडिओ कोर्समध्ये दिला आहे. आणि ऑडिओ कोर्स
लिव्हरेजिंग व द युनिवर्स अँड एंगेजिंग द मॅजिक यामध्ये एक अशा महिलेची कहाणी आहे जी एका आदर्श जीवनसाथीच्या शोधात होती आणि नक्कीच त्या आकर्षित करू इच्छित होती. तिनं सगळ्या गोष्टी अगोदर बरोबर केल्या होत्या. तिच्या मनात अगदी स्पष्ट होतं की तिचा जीवनसाथी तिला कसा हवाय. तिला अपेक्षित गुणांची तिनं एक यादीच बनवली आणि अगदी तपशिलावर आणि हे सर्व गुण असलेल्या तिच्या जीवनसाथीची मानस प्रतिमा ही मनोमन पाहू लागली. आणि इतकं सर्व करूनही तिचा अपेक्षित जीवनसाथी तिच्या आयुष्यात येण्याची काही चिन्ह दिसेनात. नंतर एके दिवशी ती घरी आली आणि नेहमीप्रमाणे आपली कार गॅरेजच्या मधोमध तिनं पार्क केली. अचानक तिच्या लक्षात आलं की तिला जे काही हवं आहे त्या विरुद्ध तिच्या कृती आहेत. आणि जर तिची कार गॅरेजच्या मधोमध असेल तर तिचा तो अनुरूप जीवनसाथी आपली कार कुठे पार्क करणार. त्याच्यासाठी जागाच नाही ना ठेवत आपण. मग तिच्या कृती वैश्विक शक्तींना प्रबळपणे सांगत होत्या की तिनं जे मागितलं होतं ते तिला मिळणारच आहे आणि यावर तिचा संपूर्ण विश्वास नाही. ही जाणीव झाल्यावर तिनं ताबडतोब गॅरेज स्वच्छ करून घेतलं आणि स्वतःची कार एका बाजूला पार्क करू लागली आणि दुसऱ्या बाजूला आपल्या जीवनसाथीच्या कारसाठी जागा ठेवून नंतर मग ती आपल्या बेडरूमकडे गेली. तिनं आपला वॉर्डरोब उघडला. तो कपड्यांनी भरलेला होता. तिच्या त्या अनुरूप जीवनसाथीला त्याचे कपडे ठेवण्यासाठी अजिबात जागाच नव्हती. आता तिनं कपाटही स्वच्छ केलं. नको असलेले किंवा वापरत नसलेले काही कपडे बाहेर काढले आणि आपल्या पतीसाठी जागा रिकामी केली. ती बेडवर सुद्धा मधोमध झोपायची. आता ती एका बाजूला तिच्या जागेवर झोपू लागली आणि त्यांच्यासाठी जागा ठेवून. स्त्री रात्री जेव्हा जेवताना माईक डुलीला आपली कथा सांगत होती तेव्हा तिच्या शेजारीच त्याच्या टेबलावर तिचा अनुरूप जीवनसाथी बसला होता. या सर्व प्रबळ शक्तिशाली कृतींनी तिला तसा हवा तसा अनुरूप जीवनसाथी मिळालेलाच आहे असा अभिनय केल्यामुळे तिच्या जीवनात तो प्रवेशात झाला आणि आता ती दोघं सुखानं संसार करत आहेत. आणि मिळालेल्याचा असण्याचा अभिनय करून हवं ते मिळवण्याचा आकर्षित करण्याचं दुसरं उदाहरण आहे माझ्या बहिणीचं, ग्लेंडाचं. आणि ती सिक्रेट फिल्मची प्रोडक्शन मॅनेजर आहे आणि ती ऑस्ट्रेलियात राहून काम करत होती. तिला अमेरिकेत यायचं होतं आणि माझ्याबरोबर राहून काम करायचं होतं. ग्लेंडा रहस्य खूप चांगल्या प्रकारे जाणत होती. म्हणूनच तिला हवा तो परिणाम घडून आणण्यासाठी ती योग्य मार्गाने काम करीत होती. परंतु कित्येक महिन्यानंतरही ती अजून ऑस्ट्रेलियातच होती. आणि मग ग्लेंडानं आपल्या कृतींकडे फिरून एकदा पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की तिनं जे मागितलं ते तिला मिळालेलंच आहे असा अभिनय ती करत नाहीये. आता तिनं प्रबळ सामर्थ्यशाली कृती कराव्यास सुरुवात केली. ती अमेरिकेला चालली आहे यासाठी सर्व नियोजन करण्यास तिनं सुरुवात केली आणि तिनं आपल्या ऑस्ट्रेलियातील मेंबरशिप रद्द करून टाकल्या. ज्या गोष्टी तिला नेता येणार नव्हत्या किंवा लागणार नव्हत्या त्या तिनं इतरांना देऊन टाकल्या आणि आपल्या सुटकेसही बाहेर काढल्या आणि त्वरित कपडे सामान भरावयास सुरुवात केली. आणि फक्त 4 आठवड्यानंतर ग्लेंडा आमच्या अमेरिकेतील ऑफिसमध्ये काम करायला लागली होती. तुम्ही नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल विचार करा आणि तुमची इच्छा तुमच्या कृतीतून प्रतिबिंबित होते आहे ना हे निश्चित करा. आणि तुमची मागणी आणि तुमच्या कृती एकमेकांविरुद्ध तर नाहीत मग याची खात्री करून घ्या. आणि तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला मिळालेलंच आहे असा अभिनय करा. आणि ती गोष्ट आज तुम्हाला मिळालेली असताना जसे तुम्ही वागलात तसेच वागा. आणि तुमची अपेक्षा तुमच्या कृतीतून प्रबळपणे व्यक्त होऊ देत आणि अपेक्षित गोष्टींची प्राप्ती तुमच्या विचार कृती वाणीतून प्रतिबिंबित होऊ दे. आणि तशा कृती करणं जोरदारपणं सुरू करा आणि तुमच्या इच्छित वस्तूंसाठी मागण्यांसाठी जागा निर्माण करा. आणि हे सगळं करत असता तुम्ही आपल्या अपेक्षांचे सामर्थ्यशाली संकेत प्रक्षेपित करत असता. आणि स्वतःवर काम करा आणि स्वतःवर काम केल्यानेच तुम्हाला सर्व काही मिळत जाईल. आता लिसा निकोल्स मानवी संबंधाच्या बाबतीत सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधीच समजून घ्या की संबंध कोणामध्ये होतो आहे. फक्त तुमच्या जीवनसाथी नव्हे, अनेकांची आपला संबंध येत असतो. तेव्हा स्वतःला समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला स्वतःचा सहवास आवडत नसेल तर इतर कुणी तुमच्या सोबत आनंदात राहील अशी अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता. आणि म्हणूनच आकर्षणाचा नियम किंवा रहस्य ही गोष्ट तुमच्या जीवनात आणेल. आणि खरंच अगदी खरं सांगा. स्वतःलाच एक प्रश्न विचारा, ज्या पद्धतीनं जसं लोकांनी तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही स्वतःशी वागता काय. आणि त्या सन्मानात स्वतःला वागविता का. ज्या प्रकारे इतरांशी तुमच्याशी वागावं ना व्यवहार करावा अशी तुमची अपेक्षा आहे तसं तुम्ही स्वतःला वागवत नसाल, तसा व्यवहार स्वतःशी करत नसाल तर परिस्थिती कधीच बदलणार नाही. तुमच्या कृती हे शक्तिशाली विचारच असतात. आणि तेव्हा जर तुम्ही स्वतःला प्रेम आणि आदरानं वागवत नसाल
तर त्याचा अर्थ असा की तुम्ही हाच संकेत पाठवित आहात की तुम्ही स्वतः महत्त्वाची व्यक्ती नाही आणि तुमची तशी लायकी किंवा योग्यताच नाही की तुम्हाला इतरांनी सन्मानानं, प्रेमानं आणि आदरानं वागवावं. आणि असा संकेत सतत पसरत राहील आणि इतरांनी तुम्हाला नीट वागवलं नाही असे अनुभव पुन्हा पुन्हा येत राहतील. मग तुमच्या जीवनातील व्यक्ती, तुमच्याशी संबंध येणारी माणसं हा फक्त परिणाम आहे. यामागील खरं कारण तुमचे विचार हेच आहेत आणि तुम्ही स्वतःला अत्यंत प्रेमानं आणि आदरानं वागवलं पाहिजे. हा संकेत प्रक्षेपित केला पाहिजे, त्या फ्रिक्वेन्सीवर राहिलं पाहिजे. मग आकर्षणाचा नियम संपूर्ण विश्व हलवून टाकील आणि तुमचं आयुष्य तुमच्यावर प्रेम करणाऱ्या, तुम्हाला आदर सन्मान देणाऱ्या माणसांनी भरून जाईल. आणि अनेक लोक इतरांसाठी त्याग करतात. असं करून आपण आपला चांगुलपणा सिद्ध करतो आहोत आणि तसं त्यांना वाटत असतं. चुकीचं आहे. अशा प्रकारचे स्वार्थ त्यागाचे किंवा आत्मपीडनाचे विचार हे फक्त उणिवांच्या, न्यूनत्वाच्या, अपूर्णतेपणाच्या विचारातून जन्माला येत असतात. आणि स्वार्थ त्यागा मागे हीच भावना असते की सर्वांसाठी पुरेसं नाही म्हणून मी या गोष्टीशिवाय राहीन. अशा प्रकारच्या भावनांना सकारात्मक नाहीत म्हणता येणार किंवा यामुळं चांगलं कसं वाटणार सांगा. म्हणूनच अशा भावना शेवटी तुम्हाला द्वेषाकडेच घेऊन जातात आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसं प्रत्येकाच्या गरजा भागतील आणि पुरवल्या जातील इतकं वैभव, समृद्धी या विश्वात आहे. आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आव्हान करणं ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी आव्हान नाही करू शकत कारण तुम्ही इतरांसारखाही विचार किंवा भावना मनात आणू शकत नाही. आणि तुम्ही फक्त स्वतःवरच काम करू शकता आणि तुम्हाला स्वतःचं जीवन घडवायचं आहे. जेव्हा तुम्हाला छान वाटतं असतं तेव्हा ती उच्चतम फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित केली जाते आणि तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करते. एक लक्षात घ्या की तुमच्या समस्येचं उत्तर तुमच्यातच दडलेलं आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवून असं कधीच म्हणू नका, आता माझं तुमच्यावर कर्ज आहे आणि आता मला खूप काही देण्याची गरज आहे. याऐवजी स्वतःलाच खूप देत राहा. स्वतःचा वेळ द्या, स्वतःला खूप काही देत राहा आणि तोपर्यंत आणि इतकं की तुम्ही समाधानानं परिपूर्ण व्हाल आणि भरून जाल. इतरांना काही देण्याच्या इच्छेनं मन भरून वाहू लागेल, रीत व्हावंसं वाटेल आणि प्रेम मिळवण्यासाठी स्वतःच्या अंतरी ते इतकं भरून टाका की तुम्ही इतरांना आकर्षित करणारे चुंबक बनून जाल. आणि आपल्यापैकी अनेकांच्या मनावर असंच प्रतिबिंब केलं गेलंय की स्वतःला सगळ्यांच्या शेवटी ठेवायचं आणि इतरांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करावायच्या. आणि याचाच परिणाम म्हणून आपण अयोग्य आणि अपात्र असल्याच्या भावना आकर्षित करतो. आणि एकदा का अशा प्रकारच्या भावना मनात शिरल्या की आपण अशी परिस्थितीच निर्माण करत असतो आणि नेहमी आकर्षित करू लागतो आणि जी सतत आपल्याला अयोग्यता, अपात्रता यांची जाणीव देत राहते. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारचे विचार बदलले पाहिजेत आणि मनातून काढून टाकले पाहिजेत. आणि तुमच्या मनात नेहमी तुम्ही चांगले विचार आणले पाहिजेत आणि चांगल्या प्रकारच्या व्यक्तींबाबत तुम्ही विचार केले पाहिजे. नक्कीच तुम्ही स्वामींविषयी विचार करा आणि त्यांचे विचार किती श्रेष्ठ आहेत याबद्दल तुम्ही मनात एक संयम ठेवा आणि एक दृढ विश्वास जागा करा. काही जणांना स्वतःवर इतकं प्रेम करणं ही कठोर, निर्दय आणि भावना शून्यतेचंही वाटेल, परंतु तरीही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहा. जेव्हा आपण वैश्विक शक्तींच्या निर्देशानुसार नंबर 1च्या शोधात असतो किंवा प्रथम स्थान प्राप्त करू इच्छितो तेव्हा इतरांकडे दुय्यम स्थानावर असलेल्या नजरेनं पाहून त्यांना मदत करू शकतो. हाच एक इतरांच्या प्रेम करण्याचा, इतरांवर प्रेम करता येण्याचा कायमस्वरूपी आपल्याला मार्ग सापडतो. आणि मग आपण सर्वांवर प्रेम करू लागतो आणि सर्वजण आपल्यावर प्रेम करू इच्छिता. कारण आपलं मन तसं निर्मळ झालेलं असतं आणि निर्मळ मनाने तुम्ही कुणाशी बोललात तर सगळेच जण तुमच्याशी तसे बोलतील आणि तुमच्याशी तसे वागू लागतील. पण तुमचं मन तुम्ही पहिले स्थिर करायला हवं आणि चांगलं करायला हवं. म्हणजे चांगलं होण्यासाठी भगवंत प्राप्तीचा मार्ग तुम्हाला अनुभवायला लागेल आणि नामस्मरणाचा मार्ग तुम्हाला अनुभवायला लागेल आणि तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायला लागेल. एकदा का तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात गुंग झालात की मग तुम्हाला सर्व काही दिसेल आणि सर्व काही मिळेल आणि स्वामी तुम्हाला दर्शनही नक्कीच देतील. एवढं तुम्ही मनात ठाम ठेवायला हवं. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन प्रेमानं काठोकाठ भरून टाकत नाही तोपर्यंत तुम्ही इतर कुणालाही काहीही देऊ शकत नाही. यासाठी सर्वात आधी स्वतःवर लक्ष केंद्रित करणं हे अनिवार्य आहे. म्हणूनच आधी स्वतःची खुशी, स्वतःचा आनंद पहा. तुमच्या आनंदाची, सुखाची जबाबदारी तुमची आणि फक्त तुमचीच आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा नेहमी आनंदात
खुशीत असता, मजेत असता आणि जगता, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आसपास सभोवतालीची आनंदाची उधळण करत असता. तुम्ही कसं जगावं याचं चालतं बोलतं उदाहरण बनलेलं असता. आणि उत्तम आदर्श प्रत्येक लहान मुलांसाठी एवढंच नव्हे तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदाचा अनुभव घेत असता तेव्हा तुम्हाला इतरांना आनंद कसा द्यायचा याचा विचारही करावा लागत नाही. ते आपोआप घडत असतं आणि ते तुमच्या मनापासून घडत असतं. म्हणून एवढं लक्षात घ्या, कोणालाही तुम्ही आनंद द्या आणि दुसऱ्याकडूनही आनंदच घ्या आणि आनंद निर्माण करा आणि प्रस्थापित करा, तुम्हालाही ते मिळत जाईल. आणि स्वामी हेच म्हणतात की प्रत्येकाला प्रेमाच्या भावनेने बघा आणि सर्वच माझे भक्त आहेत या भावनेने बघा. आणि तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच स्वामींवर तुमचा विश्वास दृढ असायला हवा. आणि स्वामींवरचा विश्वासच भरपूर काही तुम्हाला देऊन जातो आणि सांगून जातो. आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही देणारे आहेत, फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधी तुटू देऊ नका. मित्रांनो, एवढे बोलून मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.